नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज मुगाची भाजी बनवणार आहोत. तर मी हे मोड आलेले मूग आहेत, ते पाण्यातून काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि 2 कांदे चिरले मी मध्यम आकाराचे, कढीपत्ता आहे आणि हिरवी मिरचीचं वाटण बनवलं मी, थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि खोबरं असं हे वाटण बनवून घेतलंय मी थोडं. आणि शेंगदाणे आहेत थोडे आणि हिंग आहे. आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया. तर आपण ही भाजी कुकरमध्येच बनवणार आहे. 2-3 पळा तेल टाकून द्यायचं. थोडं जिरं टाकायचं त्याच्यात. मोहरी टाकायची. तडतडलं का मग शेंगदाणे टाकून द्यायचे. थोडा हिंग टाकून द्यायचा. कढीपत्ता. असे गुलाबी रंगाचे परतले गेले का शेंगदाणे, कांदे टाकून द्यायचे. शेंगदाणे छान लागतं मध्ये मध्ये भाजीमध्ये खायला. भात भाजी बनवतोय आपण. मीठ टाकून द्यायचं. हे वाटण केलेलं टाकून द्यायचं. आता आपण एक हिरवी मिरची टाकली ना, मग चटणी कमी टाकायची. अर्धा चमचा चटणी टाकली मी. थोडीच पाव चमचा हळद टाकली आहे. असं तळलं गेलं का मूग सोडून द्यायचे. एखाद मिनिट परतवून घ्यायचे त्यांना. आता गरम केलेलं पाणी आहे. गॅस बंद करून टाकायचं शक्यतोवर पाणी, कारण ते तापलेलं असतं कुकर आणि पाणी पण गरम आहे ना, ते हातावर उडू शकतं पाणी. आणि आणखी गॅस पण सुरू असतं तर मग ते जास्त उकळतं. मग पाणी जास्त टाकायचं.
तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार टाकायचं पाणी. मीठ चवीनुसार टाकून द्यायचं. तुम्हाला वाटलं तर यात मसाला पण टाकू शकता अर्धा चमचा. मी काही टाकत नाही मसाला. आता गॅसची फ्लेम कमी करून द्यायची आणि झाकण लावून घ्यायचं आणि 5 मिनिटं होऊ द्यायचे तिला. मध्यमच राहू द्यायची फ्लेम. आपला भात पण तयार आहे. 2 कप तांदूळ मी 4 कप पाणी टाकलंय, मीठ टाकलंय आणि थोडंसं तेल टाकलंय आणि कुकरमध्ये मी 1 शिटी करून घेतलेली, 2 शिटी. अशा पद्धतीने आपला भात पण तयार आहे. बघू शकता मैत्रिणींनो, आपली भाजी तयार आहे. अशा पद्धतीने 5-6 मिनिटात शिजून गेले ते मूग. आता आपण ताटात वाढवून घेऊ भाजी भात. बघू शकता मैत्रिणींनो, आपली मुगाची भाजी आणि भात तयार आहे. कधी कधी पोळी खायचा कंटाळा आला तर मग अशी भात भाजी आपण करू शकतो. अशा पद्धतीने छान लागते ही भाजी. तर इथं व्हिडिओ आपला समाप्त झालाय. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.